नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, जय छत्रपती, जय शिवराया, जय संभाजी महाराज, जय भीम. संपूर्ण महाराष्ट्रात आज एक घटना हलवायची बाद झाली. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात त्या घटनेवर मी बोलणार. ऐस नवीन प्रेमात लग्न केलं. प्रेमात जरी लग्न केलं त्या तरुणीनं, त्या बहिणीनं पास घेतला. पास घेऊन मेली. पण तिचं पोरगं वनवासी झाल्यानंतर पण पोरगं जरी वनवासी झालं, तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात त्यांनी प्रेमात तिचं लग्न झालं. लव्ह मॅरेजमध्ये तिचं लग्न हे झालं. त्यानंतर प्रेमात काय मुली लग्न करते, ते काय मुलं करते. पण महाराष्ट्रातल्या जनतेसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी आणि त्या वैष्णवीच्या आईबापावर आणि तिच्या छोट्या मुलाचं कसं होईल. अशा आया बहिणी महाराष्ट्रात किती असलेल्या, वैष्णवीसारख्या किती बहिणी असलेल्या, किती बहिणी पास घेत असलेल्या, किती बहिणी आत्महत्या करत असलेल्या, किती सासरचा जाच करून ही करून ती करून असे निर्गुण जरी आत्महत्या केली, स्वतःला संपवून. आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांनी, महाराष्ट्रातल्या जनतांनी, महाराष्ट्रातल्या आया बहिणींनी, महाराष्ट्रातल्या तरुणांनी, महाराष्ट्रातल्या मुलींनी ही लक्षात घ्यायला पाहिजे. सासरचा इतका बेकार जात, सोनं दिलं, पैसा दिलं, हे दिलं, इतकं थाटात लग्न जरी करून जरी त्या तरुणीला, त्या बहिणीला इतका जरी जात असला, त्या तरुणी बहिणीनं पास घेऊन आत्महत्या केली. महाराष्ट्रात मी काय बघायला लागलो, महाराष्ट्रातल्या पुण्यभूमीसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युवकांसाठी, महाराष्ट्रातली ही काय चाललंय, भ्रष्टाचार चाललंय, काय चाललंय, इतकी बेकार. आज इतकी चांगली सुंदर तरुणी वैष्णवी, एक मुलाची आहे, पण मुलगं तिचं वनवासी झालं. सासरल्यांना पण कळायला पाहिजे. इतका जाज, इतकं आत्महत्या ही पाशी आज तिनं स्वतःला संपवलं. आज स्वतःमध्ये आपल्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं ही समाजामध्ये भ्रष्टाचार, ही अत्याचार, ही एकामेकाला संपवणं जाच असल्या पाहिजे. माणूस टेन्शननं संपवतं. महाराष्ट्रातल्या जनतेला हे सांगतो, जय हिंद, जय छत्रपती.